तर मित्रांनो, अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मक आहे. तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज कॉल नंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा. यालाच स्वाभिमान असं म्हणतात. कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही, पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पडू शकता. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं, तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगलं आहे. याला स्वाभिमान जपणं असं म्हणतात. अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण तुमचा स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही. नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा, पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमान जपा. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं. कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा. स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही, पण स्वाभिमान जपणं हे देखील महत्त्वाचं आहे. आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका. जे माझा आदर करत नाहीत त्यांना मी आदर करत नाही. तुम्ही याला अहंकार म्हणत असाल, पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे. महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा. काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड करणं फारच कठीण होऊन जातं. स्वाभिमान जपला तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं. कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. स्वाभिमानच सर्व काही आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.